हा सोलार बॉक्स आहे, याला आपण 3 ते 4 तास उन्हात ठेवलं की हा पूर्ण चार्ज होतो। हे मॅच करायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित होणार आहे। इथेच वरती सोलार पॅनल आपण दिलेला आहे। या सोलार पॅनलनी दिवसभर उन्हात ठेवल्यानंतर ही बॅटरी चार्ज होते आणि त्याच्यावरून हा पूर्ण दीपमाळ आपल्याला 12 तासापर्यंत आपण चालू ठेवू शकतो। ही आपली ब्रासची समई आहे, 20 इंची मोठी समई, जी तुम्ही मंदिरामध्ये, घरामध्ये, देवाच्या समोर लावू शकता। चला मित्रांनो, आज आपण पुण्यातील सोलार बास्केट कंपनीला भेट देणार आहोत। सूर्याच्या प्रकाशावर चालणारे संस्कार दिवे, पणत्या, समई आणि दीपस्तंभ येथे तयार केले जातात। तेल नाही, वात नाही, तरीही हे दिवे तासनतास प्रकाश देतात। हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं आणि तुम्ही हे दिवे घरपोच कसे मागू शकता ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। नमस्कार, मी निखिल चोंदे, फाउंडर अँड डायरेक्टर आहे सोलर बास्केटचा। तुमचं सर्वांचं स्वागत आहे सोलर बास्केटच्या फॅक्टरीमध्ये। आपण जे आता पाहत आहात हे सौर ऊर्जेवर चालणारे वेगवेगळे दिवे आहेत। जसे ही सौर ऊर्जेवर चालणारी पितळी समई, हे सौर ऊर्जेवर चालणारे कार दिवे, हे संस्कार आणि मंत्र दिवे, आणि ह्या काही पंथी। तर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपण सौर ऊर्जेवर चालणारे सोलर बास्केट ह्या कंपनीमध्ये आपण मॅन्युफॅक्चर करतो। तर आता एक एक करून मी तुम्हाला प्रॉडक्ट एक्सप्लेन करतो। जसं की हा आहे सौर ऊर्जेवर चालणारा आमचा संस्कार दिवा। हा सोलार बॉक्स आहे, याला आपण 3 ते 4 तास उन्हात ठेवलं की हा पूर्ण चार्ज होतो। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 2 स्वस्तिक आणि संस्कार हे मॅच करायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित होणार आहे। तर मी ह्याला संस्कार दिवा का म्हणतो आहे, कारण ह्याच्यामध्ये आपले मराठी संस्कार आहेत। जसे शुभम करोती। दुसरे संस्कारांसाठी या लाल बटनाला दाबायचं आहे। मनाचे श्लोक, सरस्वती वंदना, असे वेगवेगळे मराठी संस्कार आपण ह्या दिव्यामध्ये दिलेले आहेत। तसेच सेम सोलार बॉक्स 2 स्वस्तिक आणि ओम हे मॅच केले की ह्याच्यामध्ये आपले 22 मंत्र, जाप मंत्र सुरू होतात। तर कसे वाटले आमचे हे सोलारचे प्रॉडक्ट्स? पण हे संपलेले नाही आहे, आता मला तुम्हाला दाखवायचे आहेत आपले सौर ऊर्जेवर चालणारे कार दिवे। तर ह्यांना आम्ही कार दिवे का म्हणतो आहे, कारण कारमध्ये आहे आपला बाप्पा, पण बाप्पासमोर दिवा नाही आहे। मग आता बाप्पासमोर दिवा कसा आपण पेटवू शकतो, तर सौर ऊर्जेने। तर हा स्वदेशी सोलार पॅनल आम्ही इथे लावलेला आहे। काचेमधनं सूर्यप्रकाश याच्यावर पडतो आणि या पॅनलच्या साहाय्याने आतली बॅटरी चार्ज होते। आता बॅटरी चार्ज झाल्यानंतर संध्याकाळी आपोआप हा दिवा लागतो। आता समजा तुम्हाला हा दिवा नको पाहिजे असेल तर तुम्ही बटनाने चालू बंद करू शकता। समजा आपली कार बरेच दिवस पार्किंगमध्ये आहे, चालू अवस्थेत नाही आहे, तर आपण आपल्या सी टाईप पिननी हा चार्ज करू शकतो। नक्की सांगा की हा तुम्हाला कसा वाटला। कार गणेश दिव्याबरोबर आपल्याकडं कार विठ्ठल रुक्मिणी दिवा आहे, कार गजानन महाराजांचा दिवा आहे, कार स्वामी समर्थांचा दिवा आहे, असे बरेच दिवे आपल्याकडे आहेत। थँक्यू, लवकरच भेटू। आज आपण बघणार आहोत की सोलारवरची दीपमाळ। ही दीपमाळ आपण खास बनवलेली आहे FRP मध्ये। ह्याच्यावरती 15 दिवे आपण ठेवलेत आणि हे जे दिवे आहेत हे ओरिजिनल सिल्वर कोटेड दिवे आहेत। इथेच वरती सोलार पॅनल आपण दिलेला आहे। या सोलार पॅनलनी दिवसभर उन्हात ठेवल्यानंतर ही बॅटरी चार्ज होते आणि त्याच्यावरून हा पूर्ण दीपमाळ आपल्याला 12 तासापर्यंत आपण चालू ठेवू शकतो। ही दीपमाळ FRP मध्ये बनवले असल्यामुळे ही पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे। ही तुम्ही बाहेर पण ठेवू शकता किंवा घरामध्ये पण ठेवू शकता। जेव्हा आपल्याकडे गणपती असतील किंवा नवरात्र असेल तेव्हा पण तुम्ही ह्याचा यूज करू शकता। तसेच जर समजा पावसाळा असेल तर त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला खाली इथे चार्जिंगसाठी केबल दिलेले आहे, ह्याच्यावरून तुम्ही चार्ज करू शकता। तसेच इथे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे, त्याने तुम्ही ऑन किंवा ऑफ करू शकता। याला 1 वर्षाची वॉरंटी आहे। सो तुम्ही हा प्रोडक्ट पूर्णपणे आपण भारतीय उत्पादन असून ह्याला कुठल्याही प्रकारचं आपण 1 वर्षाची वॉरंटी दिल्यामुळे काही होणार नाही आहे। सो तुम्ही नक्कीच आपल्या शिवार क्रिएटिव्ह हबमधून तुम्ही व्हिजिट देऊन तुम्ही ही विकत घ्यावी। धन्यवाद। नमस्कार, मी प्रियांका। हे आपले सोलरचे प्रोडक्ट्स आहेत। तर त्यामध्ये ही आपली ब्रासची समई आहे, 20 इंची मोठी समई, जी तुम्ही मंदिरामध्ये, घरामध्ये, देवाच्या समोर लावू शकता। ही सोलरवरती आहे। जर तुम्हाला सोलरवरती चार्ज करायचे नसेल तर तुम्हाला इथे सी टाईप दिलेला आहे, तर सी टाईपला तुम्ही चार्ज करू शकता। जेव्हा तुम्ही चार्ज करता तेव्हा इथे रेड लाईट लागते
आणि जेव्हा चार्ज पूर्ण होतं तेव्हा ग्रीन लाईट लागते. तुम्हाला चालू करायचं असेल तर इथे आपल्याला स्वस्तिक दिलेलं आहे आणि इथे ओम आहे. तर ओम आणि स्वस्तिक मॅच झाला इथे पंथी चालू समयी चालू होते आणि तुम्ही ते बटन बंद करू शकता जेव्हा तुम्हाला बंद करायचे असेल तेव्हा, आणि चालू करायचे असेल तर बटन चालू करू शकता. असे हे आपले सौर ऊर्जेवरचे दिवे आहेत. जर तुम्हाला हे खरेदी करायचे असतील तर तुम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये सुद्धा येऊन विजिट देऊ शकता किंवा आमचा खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. थँक्यू.